नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर। मान्सून 2025 चा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। भारताचा आणि महाराष्ट्राचा असा एकत्रित हा अंदाज आहे आणि भारताच्या अंदाजापेक्षा आपण अंदाजच महाराष्ट्राचा सांगत असल्यामुळे महाराष्ट्राच्या अंदाजावर आपलं अधिक लक्ष असणार आहे। कारण महाराष्ट्रातील मराठी माणसंच माझा व्हिडिओ जास्त करून बघतात आणि जे काही सीमावर्ती भागामध्ये म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील काही सीमावर्ती भागातील मराठी शेतकरी देखील हे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांच्यासाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे। त्यामुळे आता आपण अंदाजाला सुरुवात करण्यापूर्वी साधारण भारतामध्ये 887.5 मिलीमीटर हा सरासरी वर्षात जो पाऊस पडतो तो पडला की आपण त्याला 100% पाऊस पडला असं म्हणतो। परंतु यावर्षी तो जवळपास 102% पोहोचणार आहे। म्हणजे 100%च्या अधिक 1-2% असा पाऊस पडण्याचा आपला अंदाज आहे। गेल्या वर्षी 107% अंदाज आपण दिलेला होता आणि तो 100% बरोबर आलेला होता। यावर्षी मात्र सरासरी पाऊस थोडा कमी होईल, परंतु 100 ची सरासरी ओलांडून तो 1-2% पुढे जाण्याची शक्यता संपूर्ण भारतामध्ये आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत काय होईल तर महाराष्ट्रामध्ये जो सरासरी वर्षाचा पाऊस पडतो त्या पावसाच्या सरासरी 101 ते 102%च पाऊस महाराष्ट्रात देखील पडणार आहे। तो कधीतरी म्हणजे 102 ते 103%च्या दरम्यान असण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे यावर्षी भारतामध्ये दुष्काळ पडणार नाही। परंतु एक बाब महत्त्वाची लक्षात ठेवा, मोबाईल स्क्रीनवरून आपण काही आकडेवारी सुद्धा या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणार आहोत आणि आपण 2023 ला दिलेला अंदाज कसा बरोबर होता, 2024 ला दिलेला अंदाज कसा बरोबर होता आणि आता 2025 ला दिलेला अंदाज याची थोडी तुलना आपण स्क्रीनवरून घेणार आहोत। आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 103% पाऊस आपल्याला 2025च्या मान्सून मध्ये मिळणार आहे। त्यामुळे हे प्रमाण कमी का झालं गेल्या वर्षीच्या तुलनेत तर याची काही कारण आहेत। पहिलं कारण आहे ते म्हणजे आयोडी आणि ला निना हे दोन्ही न्यूट्रल कंडिशन मध्ये असणार आहे आणि न्यूट्रल कंडिशन मध्ये धोका कमी असतो दुष्काळाचा, परंतु फार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करता येत नाही। दुसरी गोष्ट, ज्या वर्षी ला निना ऐवजी एल निनो असतो त्या वर्षी पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस कमी पडतो आणि मग तो पाऊस जेव्हा कमी पडतो त्याचं मुख्य कारण असं असतं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या बाजूने म्हणजेच अरबी समुद्रातून तयार होणाऱ्या पावसाची निर्मिती ही मर्यादित स्वरूपात होते आणि त्यामुळे साधारणपणे या काळात पाऊस कमी पडतो। परंतु आपला एक अंदाज आहे की यावर्षी जून मध्ये 17 ते 18% पाऊस सरासरी होणार आहे। जुलै मध्ये तो 33% असण्याची शक्यता आहे। तर ऑगस्ट मध्ये देखील जवळपास 24% पाऊस राहील आणि 26% पाऊस हा आपल्या अंदाजानुसार सप्टेंबर मध्ये पडणार आहे आणि यांची सरासरी आपण जर काढली तर ते 102 ते 103% असणं अपेक्षित आहे। त्यामुळे यावर्षी दुष्काळ नाही, घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असमान वितरण असणार आहे। म्हणजे सर्वच जिल्ह्यात समान पाऊस पडणार नाही, सर्वच विभागात समान पाऊस पडणार नाही। काही विभागात आपल्याला थोडं कमी पावसाचं प्रमाण देखील बघायला मिळेल। तर काही विभागात अतिवृष्टी देखील होईल, तर ते विभाग कुठले असू शकतात याचाही आपण अंदाज व्हिडिओमधून घेणार आहोत। म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या वर्षीचा जो पाऊसमान आहे तो शेतकऱ्यांना समाधानकारक आणि आधार देणारा आहे। त्यामुळे यावर्षी कुठल्याही प्रकारे दुष्काळाची भीती दास्ती हा शेतकऱ्यांना बाळगण्याची गरज नाही। परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही विभागात पाऊस कमी होत असल्यामुळे एकूण महाराष्ट्रातील पावसाची सरासरी घटण्याची शक्यता आहे। मात्र तो 100% पावसाचा अंदाज ओलांडत असल्यामुळे आपल्याला घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही।
आणि न्यूट्रल कंडिशनमध्ये असलेला लानिना किंवा आयोडी किंवा इतरही बरेच घटक देखील याला कारणीभूत असू शकतात. त्यामुळे या अंदाजात फार बदल होईल असं आपल्याला आता सध्या तरी वाटत नाही. मात्र जसंही अंदाजात बदल होईल असं वाटेल त्या क्षणी आपल्याला त्याचा अंदाज देखील दिला जाईल. यावर्षी पावसाचे खंड किती असतील तर साधारण ऑगस्टमध्ये थोडा पावसाचा खंड आहे, सप्टेंबरमध्येही पावसाचा खंड आहे, जूनमध्ये सुरुवातीलाच पावसाचा खंड असणार आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जून महिन्यात यावर्षी पाऊस बरा पडेल असा अंदाज आहे, कारण 18% पाऊस हा तसा अधिक आहे. त्यामुळे एकूणच मान्सून 2025 हा शेतकऱ्यांना समाधान निर्माण करणार आहे. पीक पाणी अतिशय चांगलं असणार आहे. पिकांवर रोगराई देखील कमी असेल यावर्षी. शिवाय यावर्षीचं शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे, कारण अतिवृष्टी कमी असल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकऱ्यांमध्ये कमालीचं समाधान या वर्षीच्या पावसात मिळेल. पाणीसाठेही समाधानकारक भरणार आहे. त्यामुळे सर्वच पाणी साठ्यांमध्ये जरी पाण्याची समानता आली नाही तरी मुख्य पाणी साठे हे भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आपण मान्सून 2025चा अंदाज सविस्तर आकडेवारीनिशी हा अंदाज सादर करणार आहोत. आपल्या अंदाजानुसार भारतामध्ये 102% पाऊस मान्सून 2025ला असेल, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 103% जाण्याची शक्यता आहे. हा अंदाज आपण विभागवार जर महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर कोकणात तो 105%, मध्य महाराष्ट्रात 103%, पश्चिम महाराष्ट्रात 102%, विदर्भात 104%, मराठवाड्यात 102% आणि उत्तर महाराष्ट्रात 102% पाऊस असण्याची शक्यता आहे. म्हणजे याचाच अर्थ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची घट नोंदली जाईल. साधारणपणे आपण असं बघतो की विंटर सीझन म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये सरासरी 0.70% पाऊस पडतो आणि तो आता 0.75% पडण्याची शक्यता फेब्रुवारीमुळे आहे. मान्सून पूर्व मार्च ते मे या दरम्यानचा पाऊस हा 8% असतो, तोही 7.5% पडण्याची शक्यता आहे. पोस्ट सीझन म्हणजेच ईशान्य मान्सूनचा पाऊस हा साधारणपणे 27% असतो. आता तो यावर्षी देखील 26% मजल मारेल असा अंदाज आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून साधारणपणे कधी दाखल होईल. महाराष्ट्रामध्ये मान्सून 7 ते 11 जूनच्या दरम्यान संपूर्णपणे महाराष्ट्र व्यापेल. मुंबईत तो साधारण 7 ते 8 तारखेलाच दाखल होईल असा आपला अनुमान आहे. यावर्षी मान्सून 2025च्या दरम्यानच्या काळात 5 चक्रीवादळं, 4 डिप्रेशन आणि 7 ते 8 कमीदाब निर्माण होण्याची शक्यता आहे. हा साधारणपणे अभ्यासाचा भाग आहे. यामध्ये थोडीफार आकडेवारी मागे पुढे होऊ शकते, परंतु जवळपास हे अनुमान पूर्ण होईल. मान्सून 2025मध्ये एकूण जे पाणी प्रकल्प आहेत त्याच्या बहुतांश पाणी प्रकल्पांमध्ये 80 ते 90% पाणी येणारच आहे. परंतु जे मुख्य पाणी प्रकल्प असतात, जे कोकणातील पावसाच्या पाण्यावर आधारित असतात किंवा मुंबईच्या परिसरात असलेले सर्व पाणी प्रकल्प, कोल्हापूर विभागात असलेले पाणी प्रकल्प, पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात असलेले पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. मात्र पावसाचं असमान वितरण असल्यामुळे जे छोटे पाणी प्रकल्प काही मराठवाड्यातील असतील, उत्तर महाराष्ट्रातील असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असतील, ते देखील 70 ते 80% भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसते. साधारणपणे आपण मान्सूनच्या 4 महिन्यामध्ये जून ते सप्टेंबरच्या दरम्यान कसं पावसाळी प्रमाण असेल तर याविषयी आपण पूर्वीच्या अंदाजात सांगितलेलंच आहे. जूनमध्ये 18%, जुलैमध्ये 33%, ऑगस्टमध्ये 26% आणि सप्टेंबरमध्ये अंदाजे 26% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याची एकूण सरासरी 103% होत असून
या वर्षीचा पावसाळा तसा समाधानकारक सामान्य स्वरूपाचा आहे. अतिवृष्टी कमी विभागात होईल. असमान वितरण असल्यामुळे काही विभागात थोडा पाऊस कमी असल्याचा अनुभव येण्याची शक्यता असल्यामुळे हा अंदाज सर्वांसाठीच 103% असणार नाही. आता पावसाच्या वितरणाविषयी बोलताना मुख्य पावसाची टक्केवारी घटण्याचं कारण हे ला निना न्यूट्रल राहणारे, आयोडी न्यूट्रल राहणारे, एल निनो न्यूट्रल राहणारे, त्यामुळे साधारणपणे हे पावसाचं टक्केवारी प्रमाण घटणार आहे. साधारणपणे पावसाचं प्रमाण, मान्सूनची सुरुवात कशी आहे, परतीचा पाऊस कसा आहे याविषयी जाणून घेणं शेतकऱ्यांना अतिशय आवश्यक असतं. कारण कोकणातील पाऊस कमी झाल्यानंतर परतीच्या पावसाचा प्रभाव वाढतो आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढत असतं. यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातीलही काही भागामध्ये आणि खास करून पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये देखील या काळात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे मान्सूनचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये अवकाळी स्वरूपाचे पाऊस होत असतात. काही वादळं, कमीदाब देखील निर्माण होत असतात आणि याचं प्रमाण देखील यावर्षी चांगलं राहण्याची शक्यता आहे, जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारण या कालावधीमध्ये सरासरी वार्षिक प्रमाणाच्या 27% पाऊस होत असतो, परंतु यावर्षी तो 26% होईल, म्हणजे जवळपास सरासरी एवढा तो होणार आहे. याचाच अर्थ असा होतो की या कालावधीतील ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव आहे तो अधिक राहील. कारण भारतातील पावसाचं प्रमाण आपण या ठिकाणी सांगतो, महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस असतील. शिवाय या कालावधीमध्ये वादळांचं प्रमाण अधिक असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या डिप्रेशन आणि कमीदाबांमुळे महाराष्ट्रात सुद्धा हे प्रमाण पावसाचं वाढण्याची शक्यता आहे. आपला यावर्षीचा मान्सून 2025चा अंदाज नेमकी काय आहे हे आपल्या शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या लक्षात यावं या हेतूने आपण हा अतिशय सविस्तर आणि स्पष्ट अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. शेवटी अंदाज हा अंदाज असतो, त्यामध्ये आकडेवारी मागे पुढे होत असते. आपण पुढील अंदाज हा 1 मे रोजी पुन्हा अपडेट करणार आहोत. कारण साधारणपणे स्कायमेट आणि IMD यांचे अंदाज जाहीर होतात, जागतिक संस्थांचे अंदाज जाहीर होतात आणि त्यामुळे त्यावर आधारित आपला अंदाज 1 मेला आपण पुन्हा प्रसिद्ध करणार आहोत. माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपलं शंका समाधान या अंदाजासंदर्भात केलं जाईल.